जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खरोडे सर करिअर अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरतीच्या फॉर्मच्या आपण अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि कास्टनुसार वॅकन्सी पाहत आहोत। तर आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे ते पाहणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा, एकूण जागा 78, टोटल जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 78। आता 78 जागेकडून बघून फॉर्म भरायचा का नाही, फॉर्म सर्वप्रथम बघायचं खुल्यासाठी किती जागा आहेत। या ठिकाणी खुल्यासाठी आहेत 23 जागा, 23 जागा। आता ह्याचं विश्लेषण कसं होतं, खुल्यामध्ये सर्वसाधारण आणि महिला, सर्वसाधारण आणि महिला, या ठिकाणी सर्वसाधारणला जागा आहेत 8 आणि महिलेसाठी जागा आहेत 6, 7। सर्वसाधारणसाठी 8 आहेत आणि महिलेसाठी आहेत 7 जागा। आता सर्वसाधारणमध्ये कोण जाऊ शकतं? सर्वसाधारणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याला जास्त मार्क पडतील ते काउंट होणार सर्वसाधारण, म्हणजे सर्वात जास्त मार्क पडणारे 8 जण ते जाणार खुल्यामधील सर्वसाधारणमध्ये 8 जण, महिलेमध्ये 7 जण। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मार्क पडणाऱ्या 7 महिला या खुल्या प्रवर्गातील महिला या आरक्षणातून 7 जागेसाठी जाणार, म्हणजे 8 जागा प्लस 7 जागा। आता कॅटेगरीच्या उमेदवारीने काय करायचं, सर्वप्रथम या प्रवर्गाची माहिती बघायची, किती जागा आहेत 23, आपल्याला किती येणार आहेत कामाला, पुरुष असेल तर 8 जागा येणार आहेत। त्यानंतर आपला जो प्रवर्ग आहे त्यानुसार आपण पुढचं विश्लेषण बघायचं। आता या ठिकाणी काय, अनुसूचित जाती, अनुसूचित जातीला किती जागा आहेत 9। अनुसूचित जातीमध्ये काय पाहणार आहोत आपण, सर्वसाधारण, सर्वसाधारण मध्ये पाहू आपण सर्वसाधारण, म्हणजे या ठिकाणी पुरुष सुद्धा जाऊ शकतो आणि महिला सुद्धा जाऊ शकते। सर्वसाधारणला 9 पैकी आहेत 5 जागा आणि महिलेसाठी जागा आहेत या ठिकाणी, महिलेला जागा आहेत या ठिकाणी 3, म्हणजे इकडे बघा 5 + 3 8 जागा आहेत। एक जागा जी आहे या ठिकाणी समांतर आरक्षणाला सुटलेली आहे, समांतर आरक्षण, याचा आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहेत जे की आपल्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला भेटणार आहे। सर्वप्रथम आपण पाहणार आहे सर्वसाधारण जागा आणि महिलेची जागा। ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 78 जागा बघितल्या, त्यानंतर खुला बघितला आणि त्यामध्ये अनुसूचित जातीचे 9 जागेचं आपण विश्लेषण करत आहेत। काय विश्लेषण केलं, सर्वसाधारणला 5 जागा आहेत आणि महिलेसाठी 3 जागा आहेत। आता उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, अनुसूचित जातीची जर महिला असेल, अनुसूचित जातीची तर महिला असेल, तिला चान्स कुठं आहे, तिला चान्स आहे तिच्या कास्टमधल्या महिला पदासाठी जाऊ शकते, म्हणजे किती 3 जागासाठी 3 जागा घेतलं। त्यानंतर अनुसूचित जातीचे सर्वसाधारण किती आहे 5 जागा, 3 + 5। त्यानंतर परत पुन्हा एकदा पहा, खुल्यामध्ये महिलेसाठी किती जागा आहे 7 जागा आहे आणि सर्वसाधारणला किती जागा आहेत 8 जागा। बघा 23 जागा, टोटल 23 जागासाठी अनुसूचित जातीची महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पात्र आहे आपल्या मार्कानुसार। तिला जर सर्वात जास्त मार्क पडले तर ती सर्वसाधारण मध्ये जाईल, त्यानंतर त्यापेक्षा कमी मार्क पडले महिलामध्ये जाईल। इथंही मेरिटमध्ये बसली नाही, तिला इथं चान्स आहे कुठे, अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण मध्ये। त्यानंतर तिथं पण बसली नाही तर कुठं बसणार ती, अनुसूचित जातीच्या महिलामध्ये। हे आहे आरक्षणाचा फायदा, 3 + 5 + 7 + 8 अशा सर्व ठिकाणी तिला जाता येणार। त्याचप्रमाणे आपण आता प्रत्येक प्रवर्ग बघणार, जसं अनुसूचित जाती बघितलं, अनुसूचित जमाती सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। अनुसूचित जमातीला किती आहेत, अनुसूचित जमातीला आहेत या ठिकाणी 6 जागा, 6 जागा। या ठिकाणी सर्वसाधारणला किती आहे ते पाहू आपण, सर्वसाधारण आणि महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमातीला सर्वसाधारणला 3 जागा आहेत आणि महिलासाठी 2 जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। मग ह्यांना किती 78 जागेकडे बघून फॉर्म भरायचा का नाही, महिलांनी किंवा सर्वसाधारण जर पुरुष असला अनुसूचित जमातीचा त्यांनी ही 3 जागा, त्यानंतर खुल्या प्रवर्गामधले सर्वसाधारणचे आहे 8 जागा, याकडे बघून फॉर्म भरायचा। म्हणजे तो पात्र कशासाठी असणार, या 3 जागा, पुरुष अनुसूचित जमातीचा पुरुष 3 जागा आणि सर्वसाधारणच्या 8 जागा, 8 आणि 3 किती 11। तर अनुसूचित जमातीचा पुरुष हा फक्त आणि फक्त 11 जागेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्वालिफाय आहे। मित्रांनो 78 जागेकडे बघून कधीच फॉर्म भरायचा नाही, आपल्या कास्टचे अनालिसिस करायचं, आपल्या कास्टला किती जागा आहेत हे पाहायचं। आता इथं बघा 78 पैकी अनुसूचित जमातीच्या पुरुषांना किती जागा आलेली आहे, फक्त आणि फक्त 11 जागा। मग 11 जागामध्ये आपण क्वालिफाय होऊ शकतो का, आपला तो जवळचा जिल्हा आहे का, या सर्व गोष्टीचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर फॉर्म भरायचा। त्यानंतर आता आपण पुढचं पाहू, विजे किंवा विजा अ, तिथं किती जागा आहेत 2, त्यापैकी 2 पैकी सर्वसाधारणला किती सुटलेली आहे, सर्वसाधारणला 1 जागा सुटलेली आहे आणि महिलेला 1 जागा सुटलेली आहे।
सर्वसाधारणला एक जागा आणि महिलेसाठी एक जागा सुटलेली आहे. बघा VJA जे आहेत, VJA कॅन्डिडेट, त्यांच्या सर्वसाधारणसाठी एक जागा आहे, महिलेसाठी एक जागा आहे. त्यांना जर जास्त मार्क पडले तो इथं जाऊ शकतात खुलामध्ये, इथं पण त्यांना चान्सेस आहेत. त्यानंतर बघू आपण भजबचे सर्वसाधारण जागा किती आहेत आणि महिलेसाठी जागा किती आहेत. सर्वसाधारण आणि महिला, सर्वसाधारण आणि महिला. भजबला सर्वसाधारणसाठी जागा आहेत 1 आणि महिलेसाठी जागा किती आहेत या ठिकाणी 0. बघा मग भजबची महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकते का? यस, भरू शकते. ती कशामध्ये जाणार? ती भजबच्या सर्वसाधारण मध्ये जाणार किंवा खुल्याच्या महिलामध्ये जाणार किंवा खुल्याच्या सर्वसाधारण मध्ये जाणार. या 3 प्रोग्राममध्ये ती जाऊ शकते. इथं जरी भजबच्या 0 जागा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये ती फॉर्म आवश्यक भरू शकते, कारण की तिला इथे चान्स आहे ना, सर्वसाधारण मध्ये चांगले मार्क पडून तिला ह्या मेरिटमध्ये जाता येतं. त्यानंतर पाहू आपण भजकला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही जागा नाही. त्यानंतर भजडला या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 जागा आहेत. त्याचे विश्लेषण कसं आहे भजडचं? सर्वसाधारणला 2 आणि महिलेला 1. सर्वसाधारण आणि महिला असे 2 + 1 3 जागा भजडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात. बघा 78 जागा येऊन कामाच्या आहेत का भजडच्या मुलांना? अजिबात कामाच्या नाही. त्यांना कामाचं काय? सर्वसाधारणच्या 2 जागा एवढ्याच कामाच्या. मुलींना काय कामाचे आहेत? महिलांची 1 जागा प्लस सर्वसाधारणच्या 2 जागा, म्हणजे 3 जागेसाठी इथं भजडची मुलं लागू शकतात. 78 जागा असताना फक्त 3 जागेवर भजडची मुलं लागू शकतात. आणि त्यांनी जर चांगले मार्क घेतले तर त्यांचे मेरिट कुठे जाणार? त्यांचे मेरिट जाणार इथं खुला प्रवर्गात. खुल्यामध्ये ते 23 जागेसाठी पात्र आहेत, कोणत्याही कॅटेगरीचे, भजड असू, भजब असू, OBC असू, कोणत्या पण. त्यानंतर जर आपण काल घेतली दुसरी तर ती आहे विमाप्रची जागा आहे त्या ठिकाणी 3. याचं पण विश्लेषण 2 + 1 आहे. 2 + 1 म्हणजे सर्वसाधारण 2 आणि महिला 1. अशा 3 जागा या ठिकाणी विमाप्रला आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं बघू आपण ओबीसीला या ठिकाणी आहेत 11 जागा. ओबीसीला या ठिकाणी आहेत 11 जागा. 11 पैकी सर्वसाधारणला किती सुटल्यात बघू आपण. सर्वसाधारण ओबीसीच्या 11 पैकी सर्वसाधारणला जागा सुटल्यात फक्त आणि फक्त 2 जागा सुटलेल्या आहेत. आणि महिलेला या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत 3. बघा ओबीसीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जाहिरातीमध्ये ओबीसीला टोटल 11 जागा आहेत. 11 पैकी सर्वसाधारणला सुटलेल्या आहेत 2 जागा आणि महिलेला सुटलेल्या आहेत 3 जागा. त्यानंतर आपण पुढचा प्रवर्ग पाहणार आहोत एसीबीसीचा. या ठिकाणी एसीबीसीला जागा आलेल्या आहेत 8 जागा आलेल्या आहेत. हे 8 जागा आलेल्या आहेत एसीबीसीला. त्यानंतर पुढचा पाहू आपण ईडब्ल्यूएसला आलेल्या आहेत 12 जागा. टोटल ईडब्ल्यूएसला आलेल्या आहेत 12 जागा. ईडब्ल्यूएसला 12 जागा आलेल्या आहेत. ईडब्ल्यूएसचं विश्लेषण काय? 12 पैकी 2 + 4 असं या जागेचं विश्लेषण. 2 कोण आहे? सर्वसाधारण आणि 4 आहेत महिला. अशा पद्धतीनं ईडब्ल्यूएसला 2 + 4 असं सिंधुदुर्ग जागेचं विश्लेषण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. एकूण 78 जागेचं विश्लेषण आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक जिल्ह्याचं विश्लेषण आपल्या प्लॅटफॉर्मवर करत आहेत. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल आपल्या मित्राला शेअर करा आणि आमच्याकडून अशाच पद्धतीची नवीन माहिती घेत जा. धन्यवाद.